तर पहा मुलांनो, हा बायोकेमिस्ट्रीचे आपले MCQज राहणार आहेत. मी 200 MCQ एकदम इम्पॉर्टंट असे घेणार आहे, ज्यामध्ये आता मी हे 100 MCQची आपली ही सिरीज असणार आहे आणि दुसरी 100 MCQची दुसरी सिरीज असणार आहे. परंतु या 100 MCQच्या सिरीजमध्ये जे टॉपिक कव्हर होतील त्याच्यात दुसरेच टॉपिक त्या दुसऱ्या 100 MCQच्या सिरीजमध्ये असतील. त्यामुळे हा वेगळा व्हिडिओ असेल, तो वेगळा याचा सेकंड पार्ट असेल. त्यामुळे तुम्ही फक्त मन लावून पहा आणि एकदम व्हेरी IMP क्वेश्चन्स आहेत बायोकेमिस्ट्रीचे. पूर्ण लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट दोन्ही परीक्षेला लॅब असिस्टंटचा सिलेबस वेगळा जरी असेल तर याच्यातले 1-2 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये सुद्धा येतीलच, असे क्वेश्चन मी काढलेले आहेत. आणि लॅब टेक्निशियनला तर खूपच महत्त्वाचं आहे. तर पहा, सुरू करूया आपण. पहिला क्वेश्चन काय आहे, विच इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. तर सगळ्यांनाच माहिती आहे प्रोटीनला काय म्हणतात. बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन कोणता आहे बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन? तर ऑप्शन ए आहे मोनोसॅक्राइड, ऑप्शन बी अमायनो ॲसिड, ऑप्शन सी न्यूक्लियोटाइड्स आणि ऑप्शन डी फॅटी ॲसिड्स. तर काय आहे बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन? तर पहा, तुम्हाला हे माहिती असेल, ही गोष्ट माहितीच असेल की प्रोटीन जे आहे ते प्रोटीन कॅन नॉट मेड विदाउट अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, हे प्रोटीन अमायनो ॲसिड्सला घेऊनच येतं. एकटं अमायनो ॲसिडला सोडून प्रोटीन राहतच नाही, असं तुम्ही लक्षात ठेवा. जसं की आपल्याला समजा एक घर बांधायचं आहे, तर हे घर बांधायचं आहे आपल्याला. तर याचे घर बांधण्यासाठी आपल्याकडे विटा म्हणजेच काय आहेत, अमायनो ॲसिड समजायला. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगत आहे मी, अमायनो ॲसिड. पण आता नुसते आपण अशा विटा रचल्या इथे तर आपलं घर बनलं आहे का? हे नुसत्या विटा रचल्यानं घर बनते का? नाही. मग याला काय करावं लागते आपल्याला, असं सिमेंट लावावं लागते. ठीक आहे, मग असं सिमेंट लावल्यानंतर आपलं घर तयार होईल हे अशा प्रकारे. मग सिमेंट लागते म्हणजेच काय, त्याला प्रोटीन. कळलं? प्रोटीन आणि अमायनो ॲसिड आणि यांच्यामध्ये काय आहे मग, हा यांच्यामध्ये जे बॉन्ड आहे, इथे अमायनो ॲसिड, इथे अमायनो ॲसिड्स. तर हा जॉईंट कशाने केलेला आहे, पॉलीपेप्टाइड बॉन्डनी. 2 अमायनो ॲसिड्स कशाने जॉईंट केले आहेत, पॉलीपेप्टाइड चेननी. ठीक आहे, समजलं? तर म्हणून प्रोटीनला म्हणून अमायनो ॲसिड्सला काय म्हणतात, बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. कळालं? मी एक्झाम्पल आता सांगितलं तुम्हाला एका घराचं. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अमायनो ॲसिड्स. प्रोटीन काय आहे, पॉलिमर्स ऑफ अमायनो ॲसिड लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे, कशाने लिंक्ड आहे, पेप्टाइड बॉन्डने. आत्ताच सांगितलं मी. त्यानंतर विच बॉन्ड जॉईन अमायनो ॲसिड इन प्रोटीन. आता प्रोटीनमध्ये कोणत्या अमायनो ॲसिडला जॉईंट कोणत्या बॉन्डने केलं जातं, मी आत्ताच सांगितलं कोणता बॉन्ड यूज केला जातो त्याच्यामध्ये. पी वरूनच तुम्ही लक्षात ठेवा, पेप्टाइड बॉन्ड. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला स्टडी करण्यासाठी. त्यानंतर विच विटॅमिन इज ए कोफॅक्टर फॉर कार्बोक्सिलेशन रिॲक्शन. तर कोणता विटॅमिन हा कोफॅक्टर आहे कार्बोक्सिलेशन रिॲक्शन करण्यासाठी, तर विटॅमिन B7 बायोटीन हा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, द जेनेटिक मटेरियल इज रेट्रोव्हायरस. कोणतं जेनेटिक मटेरियल आहे रेट्रोव्हायरस? रेट्रोव्हायरस म्हणजेच काय, HIV, ह्युमन HIV म्हणले ना, HIV काय आहे, हा रेट्रोव्हायरस आहे. तर याच्यासाठी कोणतं जेनेटिक मटेरियल येतं ते तुम्हाला माहिती आहे, सिंगल स्टँडर्ड RNA. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा, द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ऑप्शन ए इज GTP, ऑप्शन बी ATP, ऑप्शन सी NADH, ऑप्शन डी FAD. तर काय असणार आहे एनर्जी करन्सी ऑफ द सेल? एनर्जी करन्सी म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ATP. काय आहे ATP? एनर्जी करन्सी आहे सेलची. म्हणजेच काय, एनर्जी करन्सी म्हणजे ऊर्जेचे चलन. ठीक आहे, ऊर्जेचे चलन कोण आहे, ATP. जसं की आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, तर आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, एखादी वस्तू घ्यायची आहे आपल्याला, एखादं पुस्तक घ्यायचं आहे, तर आपल्याला कशाची गरज आहे, त्याच्यासाठी मनी पाहिजे. आपल्याला पैसे असतील तरच हे पुस्तक आपण खरेदी करू शकतो. तसं इथे एनर्जी तशी एखादं काम करायचं आहे आता हे,
तर जी एनर्जी लागते, जसं की आपल्याला पुस्तक घेण्यासाठी पैशाची गरज आहे तसे ATPची गरज आहे. आपल्याला काम करण्यासाठी एनर्जीची गरज आहे कोणत्या? ATPची. असं द एनर्जी. आणि मग ATPलाच काय म्हटलं जातं? ऊर्जेचे चलन म्हणलं जातं. आपल्याला ऊर्जा लागते की नाही काम करायला कोणतंही, तर तसं एनर्जी करन्सी ऑफ द सेल इज ATP. नेक्स्ट क्वेश्चन, ATP स्टोर अँड ट्रान्सफर एनर्जी इन सेल. ठीक आहे. त्यानंतर द स्टोरेज फॉर्म ऑफ ग्लुकोज इन ॲनिमल. तर ॲनिमलमध्ये ग्लुकोजचं स्टोरेज कुठे होते? ग्लायकोजन. ऑप्शन ए, ऑप्शन बी स्टार्च, ऑप्शन सी सेल्युलोज, ऑप्शन डी लॅक्टोज. तर करेक्ट आन्सर काय आहे? ग्लायकोजन. द स्टोरेज फॉर्म ऑफ ग्लुकोज इन ॲनिमल इज ग्लायकोजन. कुठे असते ग्लायकोजन? त्याच्या लिव्हरमध्ये असते आणि मसल्समध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर बेनेडिक्ट टेस्ट इज यूज्ड फॉर. बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी यूज केली जाते? कार्बोहायड्रेटमध्ये यूज केली जाते बेनेडिक्ट टेस्ट. माझा एक व्हिडिओ आहे कार्बोहायड्रेटवर, एकदम छोटासा आहे 12 मिनिटाचा, पण त्याच्यात सर्व टेस्ट मी कंप्लीट केलेल्या आहेत खूप चांगल्या प्रकारे. तर बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी यूज केली जाते? तर ती रिड्युसिंग शुगरसाठी यूज केली जाते. मग रिड्युसिंग शुगर्स कोणते कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला? बेनेडिक्ट टेस्ट बायोकेमिस्ट्रीमध्ये FBT म्हणजे फेलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टोल्युडिन टेस्ट, या 3 टेस्ट आहेत. कोणत्या? FBT. त्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही पहा. फेलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टोल्युडिन टेस्ट. ह्या कशासाठी? या तिन्ही टेस्ट ते रिड्युसिंग शुगर आहे की नाही याच्यासाठी केल्या जातात. कोणते पण त्याच्यामधली कोणती विचारली आहे ते? FBT मध्ये फेलिंग टेस्ट, ही आहे बेनेडिक्ट टेस्ट आणि ही आहे टोल्युडिन टेस्ट. तर याच्यामधली विचारलेली आहे बी, बेनेडिक्ट टेस्ट. किंवा फेलिंग टेस्ट विचारेल एक्झाममध्ये किंवा टोल्युडिन टेस्ट विचारेल. लक्षात ठेवा. अजून एक आहे FB. बी वरच्या 2 आहेत, एक बेनेडिक्ट टेस्ट आणि दुसरी आहे बारफोर्ड टेस्ट. ठीक आहे. रिड्युसिंग आहे की नॉन रिड्युसिंग आहे याच्यासाठी हे विचारली जाते टेस्ट. ठीक आहे. कार्बोहायड्रेटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. एक थोडंसं बेसिक नॉलेज म्हणून लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन घेण्याच्या अगोदर. रिड्युसिंग शुगरसाठी बेनेडिक्ट टेस्ट केली जाते. मग कोणते कोणते रिड्युसिंग शुगर्स आहेत? तर तुम्हाला माहिती आहे जे मोनोसॅक्राइड्स आहेत, ऑल मोनोसॅक्राइड्स जे आहेत, ऑल मोनोसॅक्राइड्स हे जे आहेत हे काय आहेत? रिड्युसिंग शुगर्स आहेत. आणि जे की डायसॅक्राइड आहेत, डायसॅक्राइड्समध्ये माल्टोज, जसं की माल, लक्षात ठेवा माल ना, जसं की माल्टोज आणि वरून लॅक्टोज. माल्टोज आणि लॅक्टोज हे पण काय आहेत? रिड्युसिंग शुगर आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये जर एक्झाम्पल विचारलं तर लक्षात ठेवा. मी काय सांगितलं? रिड्युसिंग शुगर कोणते कोणते आहेत? सगळे ऑल मोनोसॅक्राइड्स. मोनोसॅक्राइड्स कोणते कोणते आहेत माहिती आहे का? ग्लुकोज, गॅलेक्टोज, ग्लिसरॉल्डिहाइड, कीटोजमध्ये फ्रुक्टोज आहे, त्यानंतर ट्रायोजमध्ये ग्लिसरॉल्डिहाइड, टेट्रोजमध्ये इरिथ्रोज, पेंटोजमध्ये रायबोज, हेक्झोजमध्ये ग्लुकोज, मॅनोज, गॅलेक्टोज, फ्रुक्टोज. कळालं? हे काय आहेत? ऑल मोनोसॅक्राइड्स आहेत आणि सगळे मोनोसॅक्राइड्स हे रिड्युसिंग शुगर आहेत. आणि डायसॅक्राइड्समध्ये कोणते कोणते रिड्युसिंग शुगर आहेत? माल, लक्षात ठेवा, ज्यामध्ये माल्टोज आणि लॅक्टोज. मग कोणते नॉन रिड्युसिंग आहेत डायसॅक्राइडमध्ये? सुक्रोज हा काय आहे? नॉन रिड्युसिंग आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेनेडिक्ट रिएजंट काय करते? डिटेक्ट करते रिड्युसिंग शुगर. लाईक रिड्युसिंग शुगर कोणते रिड्युसिंग शुगर्स असतात? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. त्यानंतर ग्लुकोज टॉलरंट टेस्ट इज यूज्ड टू डायग्नोसिस. ग्लुकोज टॉलरंट टेस्ट काय डायग्नोसिस करण्यासाठी यूज केली जाते? नावातच आहे पहा इथे ग्लुकोज, नावातच आहे ग्लुकोज. तर मग लिव्हर डिसीज, डायबिटीज मेलिटस इथेच आहे, नावातच आहे ग्लुकोज म्हणून ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. डायबिटीज मेलिटस. ग्लुकोज helps in the diagnosis of diabetes by measuring glucose level after glucose intake. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. द इसेन्शियल फॅटी ॲसिड. इसेन्शियल फॅटी ॲसिडसाठी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? LLA, लॉयन लव ॲनिमल, अशी ट्रिक लक्षात ठेवा. लॉयन लव ॲनिमल ही काय आहे आपली? इसेन्शियल फॅटी ॲसिड्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. LLA, लॉयन लव ॲनिमल.
तर पहा इथे काय दिलेलं आहे, LLA वरून आहे का एखादा इसेन्शियल फॅटी ॲसिड्स विचारलेला. इथे P, S, L आणि O. आपली ट्रिक्स काय सांगितली मी, LLA लॉयन लव ॲनिमल्स, ज्यावरून यल म पासून हा पहा इथे दिलेला आहे लिनोलिक ॲसिड. लिनोलिक ॲसिड हे काय आहे, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. मग कोणतं करेक्ट आन्सर असणार आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पहा लिनोलिक ॲसिड आणि LLA मध्ये सांगितलेलं हे पाय यल लिनोलेइक ॲसिड आणि हा दुसरा एल वाचून लिनोलेनिक ॲसिड. एक लेइक ॲसिड लक्षात ठेवा आणि दुसरा लेनिक ॲसिड, हे दोन इसेन्शियल. आणि ये वरून पण एक आहे अस्कॉर्बिक ॲसिड, दॅट इज द इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. त्यानंतर कीटोन बॉडीज आर प्रोड्यूस्ड इन, कीटोन बॉडीज कुठे प्रेझेंट होते, ऑप्शन ए किडनी, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी ब्रेन आणि ऑप्शन डी पॅनक्रिया. कीटोन बॉडीज आर प्रोड्यूस्ड इन, कुठे कीटोन बॉडी प्रेझेंट होते, प्रोड्यूस होते, किडनी, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी ब्रेन, ऑप्शन डी पॅनक्रियाज. तर कुठे प्रोड्यूस होते, लिव्हरमध्ये. कीटोन बॉडीज इज प्रोड्यूस्ड इन लिव्हर. ठीक आहे, त्यानंतर कीटोन बॉडीज कोणते, ॲसिटो ॲसिटेट बिहायड्रॉक्सी ब्युटेरेट ॲसिटोन आर प्रोड्यूस्ड इन द लिव्हर ड्युरिंग, कधी तयार होते, ड्युरिंग द फॅट मेटाबॉलिझम. त्यानंतर नॉर्मल सिरम टोटल प्रोटीन लेवल इज द, टोटल प्रोटीनची नॉर्मल रेंज किती आहे, ऑप्शन ए 2 to 4 ग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन बी 6 to 8 ग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन सी 10 to 12 अँड ऑप्शन डी 12 to 14. तर नॉर्मल टोटल प्रोटीन्स किती असतो, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. किती आहे, 6 to 8 ग्राम पर DL. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवा. काय विचारलं आपले, हे टोटल प्रोटीन विचारलं आहे आपल्याला. प्रोटीन पी जे आहे त्याला काय करायचं आपल्याला, हे पहा असं पी आहे त्याला आपल्याला असं करायचं आहे, असं केलं की हे झालं 8. कसं केलं आपण, पीला हा आहे पी, हा आहे पी, तर त्याला काय केलं आपण, असं केलं. पी आहे अर्धा, त्याला पूर्ण केला. कशासारखं दिसत आहे, 8 सारखं दिसत आहे. हे पास बी सारखं दिसत आहे, पण 8 कसं राहते, असंच राहते ना, इकडून पण घेतलं तर 8 झालं. हे तसं लक्षात ठेवा. या प्रोटीन टोटल प्रोटीन लेवल विचारलं तर पी वरून 6 to 8 ग्राम पर डेसिलिटर. त्यानंतर पहा आयसो एन्झाईम्स ऑफ CK यूज्ड इन MI डायग्नोसिस आर. तर कोणते आयसो एन्झाईम्स यूज केले जातात, तर ऑप्शन ए CKMM, ऑप्शन बी CKMB, CKMM, CKMB आणि CKBB, ऑप्शन बी लक्ष पहा CKAA. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ट्रॉपिनिन टेस्ट जशी असते तशी CKMB हे कशासाठी आपण यूज केलं जातो, हे बघा CKMB, CKMM आणि CKBB, दॅट इज द आयसो एन्झाईम्स ऑफ CK यूज्ड इन मायोकार्डियल इन्फेक्शन डायग्नोसिस. ओके, हार्ट प्रॉब्लेम असेल तर CKMB ची टेस्ट करतो बघा आपण, तसे हे CKMM, CKMB आणि CKBB मायोकार्डियल इन्फेक्शन डायग्नोसिससाठी यूज केले जातात. CKMB इज अ आयसो एन्झाईम्स इज मोस्ट स्पेसिफिक फॉर मायोकार्डियल इन्फेक्शन. ठीक आहे, इन्फ्रॅक्शन लिहिलं आहे. एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज मेजर्ड इन, आता एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कशामध्ये मेजर केली जाते, तर पहा तुम्हाला मी ट्रिक्स सांगते. इथे मला कोणाचा तरी मेसेज आला होता की तुम्ही ट्रिक्स नाही सांगत आहे. तर हे जे कीटोन बॉडी आहे, तर कीटोन बॉडीज कुठे प्रोड्यूस होते, सांगितलं होतं मी लिव्हरमध्ये होते. तर पहा कीटोन, टोन TONE, जसे की टून वाजते बघा, जसे की मेरी दिल की धडकन बढ़ रही है, तशी ट्यून वाजते की नाही, कधी दिल की धडकन बढ़ रही है म्हणजे ज्यावेळेस लव होते त्यावेळेस ट्यून वाजते ना, जशी दिल की धडकन. कळालं, तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की टोन म्हणजे टोन वाजतीये कशाची, लवची टोन वाजते, यलपासून लिव्हर. आता लक्षात ठेवायचं कीटोन बॉडीज आला, टोन कधी वाजते, लव, जसं की यलवरून
मग लिव्हर आणि इथं कीटोन बॉडीज. ही झाली आपली ट्रिक्स. टोटल प्रोटीनची तर सांगितली मी. पी त्याला 8 बनवलं तर काय तयार होणार 6 to 8 ग्राम पर डेसिलिटर. त्यानंतर एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज मेजर्ड इन. कशामध्ये मेजर केली जाते? ऑप्शन ABCD युनिट दिलेले आहेत. तर पहा एन्झाईम ॲक्टिव्हिटी मेजर्ड केली जाते IU/L. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. पहा एन्झाईम ॲक्टिव्हिटी युनिट लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे. आता ही एन्झाईम जडवाय जाय कसं म्हणतो आपण जा म्हणजे झा म्हणता ना एन्झाईम जा. तर त्याच्यावरून नंतर यू काय म्हणता यू जा याला यू म्हणतो ना आपण यू तसं जा. एन्झाईम्स जाय म्हणजे जा आणि ज्याचा उलटा यू गेल्यानंतर ये म्हणतो तसं यू असं लक्षात ठेवा. एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज मेजर्ड इन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. लक्षात राहील ट्रिक्स. नेक्स्ट पहा पिरॅमिडिन्स इन्क्लूड. आता काय काय असते पिरॅमिडिन्समध्ये पहा तुम्हाला हे दिसत आहे. हां तर पहा ऑप्शन ए ॲडिनिन गोनिन, ऑप्शन बी सायटोसिन थायमिन युरेसिल, ऑप्शन सी ॲडिनिन आणि थायमिन, ऑप्शन डी गोनिन आणि युरेसिल. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पिरॅमिड्स इन्क्लूड त्याच्यामध्ये काय काय असते सायटोसिन थायमिन आणि युरेसिल. कळालं? पिरॅमिड्समध्ये सायटोसिन थायमाइन आणि युरेसिल्स असतात. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. तर याच्यावर ट्रिक्स पहा काय विचारले पिरॅमिडिन्स. तर याच्यावर ट्रिक्स पहा. हा काय शब्द काय आहे रीड करा बरं. PYRI प्यारी समज गई. कशी समजली? सीटी वाजवलं की. प्यारी समझ गई. कैसे समझ गए? जब सीटी बजाई तो प्यारी समझ गई. क्या नाम था प्यारी का? प्यारी का नाम था रेसी प्यारी समझ गई सीटी बजाने से. लक्षात राहील ट्रिक्स. प्यारी पिरॅमिडिन्समध्ये काय काय येते तर या नावावरून लक्षात ठेवा. प्यारी कधी समजली? सिटी वाजवलं की. तसं सी पासून सायटोसिन, टी पासून थायमिन, काय नाव होतं रेसिल तर युरेसिल. कळालं? सिटी सायटोसिन थायमिन आणि युरेसिल. पिरॅमिड्स इन्क्लूड सायटोसिन थायमिन आणि युरेसिल. ठीक आहे. आणि प्युरिन्स विचारलं तर ॲडिनिन आणि गोनिन. ठीक आहे. इथे बघा इथे आपले टिप प्यारी सांगितलं मी. प्यारी कधी समजली? सिटी वाजवली की. काय नाव होतं तर रे काय सांगितले सायटोसिन थायमिन आणि त्याचं नाव काय होतं रेसी प्यारी थी रेसी तर युरेसिल. सायटोसिन थायमिन आणि युरेसिल. प्युरिन्समध्ये काय काय आहे AG ॲडिनिन आणि गोनिन. त्यानंतर DNA रेप्लिकेशन इज काय आहे DNA रेप्लिकेशन? ऑप्शन ए कॉन्झर्वेशन, ऑप्शन बी सेमी कॉन्झर्वेशन, ऑप्शन सी डिस्पेरेसिव्ह आणि ऑप्शन डी रँडम. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा DNA रेप्लिकेशन्स काय आहेत? द DNA रेप्लिकेशन इज सेमी कॉन्झर्वेटिव्ह. कळालं? DNA रेप्लिकेशन काय आहे? द DNA रेप्लिकेशन इज सेमी कॉन्झर्वेटिव्ह. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नंतर नॉर्मल फास्टिंग ब्लड ग्लुकोज इज. नॉर्मल फास्टिंग ब्लड ग्लुकोजची नॉर्मल रेंज विचारलेली आहे. ऑप्शन ए 40 to 60 मिलीग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन बी 70 to 110, ऑप्शन सी 120 to 160 आणि ऑप्शन डी 180 to 200. तर नॉर्मल फास्टिंग किती असते सगळ्यांना माहिती आहे. आपल्या नॉर्मल हॉस्पिटलमध्ये फास्टिंग किंवा आपल्या घरी कोणी रिलेटिव्ह असते ज्याला शुगर असते तर आपल्याला माहितीच आहे फास्टिंग ब्लड ग्लुकोज किती आहे 70 to 110 पर्यंत फास्टिंग. ठीक आहे. आणि पोस्टमेल विचारलं किंवा पोस्ट प्रँडियल विचारलं तर 120 to 160. करेक्ट आन्सर काय आहे या क्वेश्चनचं? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन
jaundice is diagnosed by measuring. Okay, jaundice is diagnosed by measuring which test? Option A is urea, option B creatinine, option C bilirubin आणि option D कोलेस्ट्रॉल. तर जॉन्डिस डायग्नोसिस करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? कशातून आपल्याला ओळखून येते की याला जॉन्डिस झाला म्हणून? त्याच्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन सी बिलिरुबिन. टोटल बिलिरुबिन, डायरेक्ट बिलिरुबिन राहते. ठीक आहे, इनडायरेक्ट बिलिरुबिन. याच्यावरून आपल्याला कळते की त्याला जॉन्डिस झाला आहे की नाही. बिलिरुबिन लेवल इंडिकेट जॉन्डिस अँड लिव्हर डिस्फंक्शन. त्यानंतर HbA1c रिफ्लेक्ट्स ग्लुकोज लेवल ऑफ. क्वेश्चन पहा कसा आहे. HbA1c रिफ्लेक्ट ग्लुकोज लेवल ऑफ. तर म्हणजेच काय, HbA1c आपण टेस्ट करतो. काय असते HbA1c? सगळ्यांना माहिती आहे, ॲव्हरेज शुगर. किती काही दिवसाचं असते का? किती 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर असते, तेच विचारलेलं आहे. HbA1c रिफ्लेक्ट ग्लुकोज लेवल काय आहे HbA1c? तर 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर असते. तर पहा ऑप्शन ए 1 to 2 days, ऑप्शन बी 1 to 2 weeks, ऑप्शन सी 2 to 3 months आणि ऑप्शन डी 1 year. काय असणार आहे करेक्ट आन्सर? मी आत्ताच सांगितलं 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर. ऑप्शन सी इज द करेक्ट. 2 to 3 month. आणि ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज लेवल जर असते तर 8 to 12 weeks. ठीक आहे. त्यानंतर विटॅमिन सी इज ऑल्सो नोन ॲज. काय नाव आहे विटॅमिन सीचा? ऑप्शन ए थायमिन, ऑप्शन बी नायसिन, ऑप्शन सी अस्कॉर्बिक ॲसिड आणि ऑप्शन डी रायबोफ्लेविन. काय नाव आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अस्कॉर्बिक ॲसिड. अस्कॉर्बिक ॲसिड काय आहे? अस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन सीचं काय नाव आहे? त्याच्यासाठी एक ट्रिक होती माहिती आहे का? रथ एक ट्रॉफी. रेटिनॉल, थायमिन, हे पाहिजे 1 नंबरचा. विटॅमिन ए, थायमिन, विटॅमिन बी, विटॅमिन सी अस्कॉर्बिक ॲसिड, कॅल्शियम, कॅल्सिफेरॉल, ABCD, विटॅमिन ई, टोकोफेरॉल, फी. एफ वरून विटॅमिन ABCDE F. सॉरी, विटॅमिन्स कोणते कोणते आहेत ते पहा आता तुम्ही. ट्रिक सांगितली. रथ एक ट्रॉफी. सी कोणतं आहे ते बघा. रथ ये येत आहे अस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन सी नीडेड फॉर कोलॅजन सिंथेसिस अँड ओन हिलिंग. ठीक आहे. त्यानंतर डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी कॉजेस. आता सगळ्यांना माहिती आहे विटॅमिन डी कॉजेसमुळे कोणते डिसीज होतात. सॉरी, विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे कोणते डिसीज होतात. ऑप्शन ए स्कर्वी डिसीज, ऑप्शन बी रिकेट्सिया, ऑप्शन बी सी बेरी, ऑप्शन डी पेलाग्रा. तर काय आहे ऑप्शन? करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी रिकेट्सिया. कशामुळे होते रिकेट्सिया? विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे. स्कर्वी कोणाच्या डेफिशियन्सीमुळे होते? स्कर्वी. तर पहा स्कर्वी कोणत्या डेफिशियन्सीमुळे होतो? डिसीज स्कर्वी कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो स्कर्वी? तर त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात ठेवा. स्कर्वी जसं यायला तसं अस्कॉर्बिक ॲसिड. अस्कॉर्बिक ॲसिड त्याच्यावरूनच काय स्कर्वी यायला. कुणाला म्हणतात अस्कॉर्बिक ॲसिड? मी आता सांगितली ट्रिक्स काय होते आपली. रथ ये ये येत आहे ना. विटॅमिन सी, विटॅमिन सीला काय म्हणतात? अस्कॉर्बिक ॲसिड. त्याच्यामुळे कोणती डेफिशियन्सी होते? स्कर्वी. स्कर्वी हा डिसीज होतो विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे. करेक्ट आन्सर आपलं होतं रिकेट्सिया, जी की विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे होतो. त्यानंतर बेरी विटॅमिन बीच्या डेफिशियन्सीमुळे होतो. काय सांगितली होती ट्रिक? रथ. विटॅमिन बी कोणता आहे? थ म्हणजेच थायमिन. ओके, थायमिन. त्याच्या कोणत्या थायमिनच्या डेफिशियन्सीमुळे कोणता रोग होतो? बेरी. किती लागते आपल्याला विटॅमिन बी? डेली व्हॅल्यू त्याची 1.2 mg असते. ठीक आहे. त्यानंतर लास्टचं काय? पेलाग्रा. कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो? तर पेलाग्रा नायसिन.
नायसिन, या नायसिनलाच काय म्हणतात माहिती आहे का, D3 किंवा 3D असं म्हटलं जातं नायसिनला. 3D म्हणजेच काय, ट्रिक सांगत आहे नायसिनची. एकतर 3D म्हणलं जातं कारण त्याच्यामध्ये 3 डिसीज असतात. ठीक आहे, कोणते, जसं की पेलाग्राम, डर्मॅटिस आणि डायरिया, हे 3 डिसीज असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं 3D. आणि 3 डिसीज तर असतात. आणि हे किती नंबरचं विटॅमिन आहे, विटॅमिन B3. कळाली ट्रिक्स, लक्षात राहिली. पहिलं सांगितलं होतं रथ, एक टॉपिक थ, जशी बीची लाईन सुरू होते थ पासून येतो थायमिन, थारा नाव लक्षात ठेवा, थारा. थ पासून विटॅमिन B1 थायमिन, विटॅमिन B2 रावरून रायबोफ्लेविन, त्यानंतर थारा निक असं ट्रिक्स होती माझी काहीतरी, एन वरून नायसिन. इथे लिहिते पहा मी, फक्त बी, विटॅमिन बीच्या ट्रिक्स मी लिहिते थोडंसंच. थारा निक, जसं की थ वरून थायमिन, B1 रायबोफ्लेविन, विटॅमिन B2 निक, थारा नी म्हणजे नायसिन, विटॅमिन B3. कळालं. आणि 7 नंबरचा तर तुम्ही पाठच करून ठेवा, तो पण महत्त्वाचा आहे. आता मी बाकीचे नाही सांगत बसत. तर पेलाग्राम हे लक्षात आलं, कोणाच्या डिफिशियन्सीमुळे येतो, जो की 3D म्हणजेच काय, एक त्याच्यामध्ये पहिला असेल पेलाग्रा, दुसरा डर्मॅटिस आणि तिसरा डिसीज डायरिया. 3D म्हणजे 3 डिसीज असणारा, आणि B3 ज्यालाच नायसिन असं म्हटलं जातं. करेक्ट आन्सर होतं आपलं बी. आणि पहा, विटॅमिन D डिफिशियन्सी लीड्स टू रिकेट्सिया कोणामध्ये होतो, चिल्ड्रनमध्ये होतो. आणि ॲडल्ट्समध्ये कोणता डिसीज होतो, ऑस्टिओमेलॅसिया. ठीक आहे, विटॅमिन Dच्या डिफिशियन्सीमुळे चिल्ड्रनमध्ये रिकेट्सिया होतो, आणि जर अडल्ट्समध्ये विचारलं तर ऑस्टिओमॅलेसिया डिसीज होतो. ठीक आहे. त्यानंतर विटॅमिन K इज इसेन्शियल फॉर, कशासाठी लागते विटॅमिन K, ऑप्शन ए विजन, याच्यासाठी कोणता विटॅमिन लागते, विटॅमिन ए, विजन, दृष्टीसाठी आपला विटॅमिन ए लागतो. ऑप्शन बी ब्लड क्लॉटिंग, ऑप्शन सी नर्व कंडक्शन, आणि ऑप्शन डी कोलॅजन सिंथेसिस. तर विटॅमिन काय आहे, विटॅमिन के कशासाठी गरजेचं आहे आपल्यासाठी, तर विटॅमिन के इज ब्लड क्लॉटिंग. लक्षात कसं ठेवायचं, क्लॉटिंग कसं लिहितो, CLOTTING, या सीला काय केलं, के बनवा, लक्षात राहील. क्लॉटिंग, तर ब्लड क्लॉटिंगसाठी कोणता विटॅमिन राहील, विटॅमिन के इज इसेन्शियल. त्यानंतर पहा, विटॅमिन के इज इसेन्शियल फॉर द सिंथेसिस ऑफ क्लॉटिंग फॅक्टर. मग कोणते कोणते क्लॉटिंग फॅक्टरसाठी विटॅमिन के लागतो पहा. आणि विटॅमिन के इज इसेन्शियल फॉर द सिंथेसिस ऑफ विच क्लॉटिंग फॅक्टर, असाही क्वेश्चन येऊ शकतो. मी क्लॉटिंग फॅक्टरवर एवढा मस्त व्हिडिओ ट्रिक्सनी, पूर्ण त्याच्यामध्ये तुमचे हे क्लॉटिंग फॅक्टर ट्रिक्सनी कव्हर होतील, आणि तुम्ही कधी विसरणार नाही आहे. तो व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्लॉटिंग फॅक्टर्स समजून जाईल की फॅक्टर दुसरा कोणता आहे, 7वा, 9वा, 10वा कोणते कोणते आहेत. जसं की मी सांगितलं फॅक्टर 10 नंबरचा जो आहे त्याच्यामध्ये आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणतो आणि थोडंसं रेस्ट करतो. म्हणजे नंतर 10 झाल्यानंतर आपल्याला आपल्या बॉडीमध्ये पॉवर येते 11 म्हणून अजून सुरू करण्यासाठी. त्याचं स्टार्ट पॉवर फॅक्टर कोणता आहे, तर फॅक्टर 10 नंबरचा आहे. त्यानंतर जो 9 नंबरचा फॅक्टर आहे, लक्षात ठेवला होता आपण, ख्रिसमसचं जे सी, त्याला आपण मराठीमध्ये असं केलं की ते मराठीमधला 9 होतं, त्याच्यावरून ख्रिसमसचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर 9 होता. अशी ट्रिक्स मी खूप छान सांगितलेली आहे, ते व्हिडिओ पहा तुम्ही. त्यानंतर पेलाग्रा इज कॉज्ड ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ, मी आत्ताच सांगितलं पेलाग्रा कोणता डिसीज आहे, 3D सांगितलं, ज्याच्यामध्ये डीचे डर्मॅटिटिस, डायरिया आणि पेलाग्रा. कोणता, विटॅमिन B3. पेलाग्रा इज कॉज्ड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ, ऑप्शन ए नायसिन, ऑप्शन बी रायबोफ्लेविन, ऑप्शन सी बायोटीन आणि ऑप्शन डी थायमिन. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए नायसिन. ठीक आहे. थायमिन जो आहे तो कोणता विटॅमिन आहे, विटॅमिन B1. आणि बायोटीन जो विटॅमिन आहे ते किती नंबरचा विटॅमिन आहे, B7. रायबोफ्लेविन, थारा, तसं विटॅमिन B2
रायबोफ्लेविन. करेक्ट आन्सर काय इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B3 नायसिन. 3D हे पहा मी 3D सांगितलं जसं की डर्मॅटिटिस, डायरिया आणि डरमेंटिया. ठीक आहे, डर्मॅटिस, डायरिया आणि पेलाग्राम. 3Ds. अच्छा, पेलाग्राम असं सांगितलं मी डी वरून, डर्मॅटिसिस, डायरिया आणि डरमेंटिया असं लक्षात ठेवा. विच विटॅमिन ॲक्ट ॲज ए अँटीऑक्सिडंट. कोणता विटॅमिन हा अँटीऑक्सिडंटवर ॲक्ट करणारा विटॅमिन कोणता आहे असं विचारलेलं आहे क्वेश्चन. करेक्ट आन्सर काय असणार आहे? विटॅमिन ए, विटॅमिन ई, विटॅमिन के, विटॅमिन डी. काय असणार आहे करेक्ट आन्सर? अँटीऑक्सिडंट. तर अँटीऑक्सिडंटवर ॲक्ट करणारा कोणता विटॅमिन आहे? करेक्ट आन्सर असणार आहे विटॅमिन ई. कसं लक्षात ठेवायचं? पार्ट्रिक सांगते. अँटीऑक्सिडंट, ऑक्सिडंट, टॉक्सिडंट असं लक्षात ठेवा. ऑक्सिटॉक्सी म्हणतो ना आपण, इथे याच्याकडे बघितलं की टॉक्सी पण शब्द आठवतो आपल्याला, कारण हा आय जर काढला याच्यामधला तर तो नाव तयार काय होतं? टॉक्झी तयारच होतं. तसं अँटीऑक्सिडंट तसं टॉक्झी लक्षात ठेवा. आणि कोणता टॉक्झिक सबस्टन्स असला जसा की समजा बिटर टेस्ट सारखा, तर आपण काय करतो? ई असं करतो की नाही? ई म्हणजे आपल्याला ते थोडंसं वेगळं वाटतं, ई म्हणतो की नाही? तसं विटॅमिन ई ॲक्ट ॲज ए अँटीऑक्सिडंट, ही ट्रिक होती आपली. त्यानंतर विटॅमिन ई प्रोटेक्ट सेल मेम्ब्रेन फ्रॉम फ्री रॅडिकल डॅमेज. त्यानंतर हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज. तर कोणतं पॅनक्रियाजमध्ये कोणतं हॉर्मोन सिक्रेट होतो? ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी थायरॉक्सिन, ऑप्शन सी कॉर्टिसॉल, ऑप्शन डी ADH. तर याचा आन्सर सगळ्यांनाच माहिती आहे. पॅनक्रियाजमध्ये असणारा कोणता आहे? ऑप्शन ए इन्सुलिन. त्यानंतर इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय पॅनक्रियाटिक बेटा सेल्स. त्यानंतर 25 क्वेश्चन. हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन ॲडल्ट कॉजेस. काय कॉजेस आहेत? ऑप्शन ए जिगॅन्टिझम, ॲक्रॉमेगर्ली, नंतर डॉर्फिसम, क्रिटिनिझम. तर हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन्स इन ॲडल्ट्स काय असणार आहे? करेक्ट आन्सर ॲक्रॉमेगाली. हा जो ॲक्रॉमेगाली आहे हा काय आहे? हायपर सेक्शन का हायपर हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन ॲडल्ट्स. हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन्स इन ॲडल्ट्समध्ये कोणता आहे? ॲक्रॉमेगॅली. त्यानंतर ॲडिसॉन्स डिसीज इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. महत्त्वाचा क्वेश्चन काय म्हणते? ॲडिसन्स डिसीज इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. ऑप्शन ए कॉर्टिसॉल, ऑप्शन बी इन्सुलिन, ऑप्शन सी अल्डोस्टेरॉन आणि ऑप्शन डी थायरॉक्सिन. काय असणार आहे? काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए कॉर्टिसोल. आता लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स पहा. काय विचारलाय प्रश्न? ॲडिसन्स, हे पहा SON सन्स. हे सन म्हणजे लक्षात ठेवा हा सन, आणि इथे जो आहे तो SOL, इथे ON आहे, इथे OL आहे, तर या सन्सवरून हा OL लक्षात ठेवा. कॉर्टिसोल SON, इथे SOL लिहिले, तसं कॉर्टिसोल इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ए. त्यानंतर द हॉर्मोन दॅट इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. कोणतं हॉर्मोन्स ब्लड ग्लुकोज लेवल जे आहे म्हणजे तो हॉर्मोन कमी झाला तर ग्लुकोज लेवल काय होते? इन्क्रीज होते. तर कोणता? नाही, द हॉर्मोन दॅट इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल. कोणता हॉर्मोन्स ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज करतो असा प्रश्न आहे इथे. पहा नीट व्यवस्थित, मला सुद्धा कन्फ्यूज झालं, त्यामुळे क्वेश्चन नीट रीड करा. द हॉर्मोन दॅट इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल. बॉडीमधलं इन्सुलिन कमी झाल्यावर ग्लुकोज लेवल वाढते, पण इथे काय म्हणते? द हॉर्मोन दॅट इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल. कोणता हॉर्मोन इन्क्रीजेस करतो? करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी ग्लुकॅगॉन. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर
ग्लुकॅगॉन रेज ब्लड शुगर बाय स्टिम्युलेटिंग ग्लायकोजिनोलिसिस अँड ग्लुकोजिनेसिस. लक्षात ठेवा, इन्सुलिन नका करू. द हॉर्मोन्स दॅट इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल. करेक्ट आन्सर इज ग्लुकॅगॉन. नंतर नॉर्मल सिरम सोडियम लेवल. सोडियम किती असते बॉडीमध्ये? 28चं काय आन्सर असणार आहे? ऑप्शन ए 90 to 100, ऑप्शन बी 135 to 145, ऑप्शन सी 200 to 250, 10 to 15. किती आहे सोडियम लेवल? सोडियम लेवल किती आहे? आता या कसं लक्षात ठेवण्यासाठी एस वरूनच लक्षात ठेवा 5. पण 5 कधी? सोडियम. जसं की 5 लक्षात ठेवा की दोन्हीकडे 5च येईल. जसं की 135 to 145. सोडियम लेवल किती आहे नॉर्मल? व ऑप्शन करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 135 ते 145. त्यानंतर हायपोकॅल्सिमिया कॉजेस. हायपोकॅल्सिमिया कशामुळे होतो? ऑप्शन ए क्रॅम्प्स अँड टिटॅनी, ऑप्शन बी ॲनेमिया, ऑप्शन सी जॉन्डिस आणि ऑप्शन डी गॉयटर. हायपोकॅल्सिमिया कुणामुळे होतो? तर बघा हायपोकॅल्सिमिया जे आहे ते नावावरूनच लक्षात ठेवा हायपोकॅल्सिमिया. तर सी पासून हा क्रॅम्प्स अँड टिटॅनी. ठीक आहे, हायपोकॅल्सिमिया कॉजेस ड्यू टू द क्रॅम्प्स अँड टिटॅनी. लो कॅल्शियम इन्क्रीजेस न्यूरोमस्कुलर एक्झायटेबिलिटी लिडिंग टू टिटॅनी. ओके ठीक आहे. 13 नंबरचा क्वेश्चन काय आहे? द मिनरल नेसेसरी फॉर थायरॉइड हॉर्मोन सिंथेसिस. कोणते मिनरल गरजेचे आहेत थायरॉइड हॉर्मोन सिंथेसिस करण्यासाठी? ऑप्शन ए आयरन, ऑप्शन बी आयोडीन, ऑप्शन सी कॅल्शियम आणि ऑप्शन डी झिंक. तर पहा करेक्ट आन्सर काय असणार आहे? महत्त्वाचा क्वेश्चन आहे. थायरॉइड हॉर्मोन सिंथेसिस करण्यासाठी काय लागते माहिती आहे का? आयोडीन. इथे आय डी लिहिले पहा, आय डी थायरॉइड मधला आय डी, याच्यावरूनच लक्षात ठेवा. या आय डी वरून आयोडीन. ट्रिक्स सांगत आहे मी. कोणतं मिनरल नेसेसरी आहे फॉर थायरॉइड हॉर्मोन सिंथेसिससाठी? या आय डी वरून काय लक्षात ठेवलं आपण? आयोडीन. पहा नेक्स्ट क्वेश्चन. विल्सन डिसीजेस इज ड्यू टू द ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ. कुणाचं ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम झाल्यावर कोणता डिसीज फॉर्म होतो म्हणते? विल्सन डिसीज. याच्यावर ट्रिक्स पण सांगेल. पटपट क्वेश्चन होत्या, खूप टाइम जाते. ऑप्शन ए आयर्न, ऑप्शन बी कॉपर, ऑप्शन सी झिंक आणि ऑप्शन डी मॅग्नेशियम. तर पहा विल्सन डिसीज जो आहे तो हे बघा नावावरून आपण लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगत आहे आता मी. विल्सन डिसीज. सन म्हणजे असं लक्षात ठेवा मुलगा. मुलगा काय होत आहे आपला? विल, WILI. तर आपण समजा WIN. विन होत आहे, जिंकत आहे मुलगा. तर तो काय असेल वर्गामध्ये? कशामध्ये जिंकत असेल? पहिला नंबर येत असेल तर तो काय असेल? टॉपर असेल. तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टॉपरचं कॉपर आणि विलचं विन. विलचं विन सन. मुलगा हुशार, विन जिंकतो सन, आणि जिंकल्यामुळं कॉपरचं टॉपर असं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये कन्फ्यूज नाही होणार. विल्सन डिसीज इज ड्यू टू द ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ कॉपर. कळालं? करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. आणि ट्रिक्स पण लक्षात आली. विल्सन डिसीजेस मी खाली एक्सप्लेनेशन लिहिले, ते तुम्ही वाचत राहा. मग त्याचं रिझन काय ते पण मी याच्यामध्ये ॲड केले की तुम्हाला ही PDF वाचल्यानंतर तुम्हाला दुसरं काही बघण्याची गरज नाही लागणार. कॉपर ॲक्युमुलेशन इन लिव्हर, ब्रेन अँड आईज. नंतर नॉर्मल ब्लड pH. सगळ्यांना माहिती आहे नॉर्मल ब्लड pH किती असते? तर 7.35 to 7.45 हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर रिस्पायरेटरी ॲसिडोसिस ऑकर्स ड्यू टू. कोणामुळे ऑकर्स होते रिस्पायरेटरी ॲसिडोसिस? ऑप्शन ए हायपर व्हेंटिलेशन, हायपोव्हेंटिलेशन, एक्सेस बायोकार्बोनेट आणि ऑप्शन डी लो कार्बन डायऑक्साईड. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर करेक्ट आन्सर काय? रिस्पायरेटरी ॲसिडोसिस ऑकर्स ड्यू टू द ऑप्शन बी हायपोव्हेंटिलेशन. हायपो म्हणजे काय असते? लो. हायपोव्हेंटिलेशनमुळे काय होतो? रिस्पायरेटरी ॲसिडोसिस ऑकर्स होते. ठीक आहे.
मेन बफर सिस्टीम इन ब्लड इज. ब्लडमध्ये मेन बफर सिस्टीम कोणती आहे? मेन बफर सिस्टीम इन ब्लड इज ऑप्शन ए फॉस्फेट बफर, बायकार्बोनेट बफर, प्रोटीन बफर आणि हेमोग्लोबिन बफर. तर काय आहे? मेन बफर सिस्टीम इन ब्लड इज ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, बायकार्बोनेट बफर, नॉट हेमोग्लोबिन बफर. ओके, लक्षात ठेवा. तर हेमोग्लोबिन असल्यामुळे ब्लडमध्ये हेमोग्लोबिन येईल म्हणून हेमोग्लोबिन करता. हे तुम्ही झाकूनच ठेवा, हेमोग्लोबिन नाही लिहायचं आपल्याला. काय असणार आहे कोणतं बफर? बायकार्बोनेट बफर. मेन बफर सिस्टीम इन ब्लड इज बायकार्बोनेट बफर. लक्षात ठेवा, मेन बफर विचारलंय, एमबी लक्षात ठेवा. एमबीचं नेट राहते तसं मेन बफर विचारलंय, मेन बफर एमबी, याच्यावरून मी लक्षात ठेवा. बी मसून बायकार्बोनेट बफर. त्यानंतर युरिया इज मेजर्ड टू ॲक्सेस द फंक्शन ऑफ. युरिया इज मेजर टू ॲक्सेस द फंक्शन ऑफ. सगळ्यांना माहिती आहे कोणत्या टेस्ट, जे की लिव्हर LFT करतो आपण, किडनीची KFT करतो, पॅनक्रियाज आणि थायरॉइड. तर पहा, किडनी टेस्ट ज्यावेळेस करतो KFT, त्यामध्ये काय काय येतात पॅरामीटर्स? युरिया, क्रिएटिनाइन येतात की नाही? मग आपल्याला विचारलं युरिया इज मेजर्ड कोणत्या फंक्शनमध्ये येतं? ते KFT किडनी फंक्शन टेस्टमध्ये काय येतं? युरिया, क्रिएटिनाइन. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, किडनी. युरिया लेवल इंडिकेट किडनी फंक्शन. आता पहा काय क्रिएटिनाइन आला. क्रिएटिनाइड इज फॉर्मड फॉर्म. कशामध्ये फॉर्म होतं क्रिएटिनाइन? तर प्रोटीन, क्रिएटिन फॉस्फेट, लिपिड आणि ग्लुकोज. काय असणार आहे करेक्ट आन्सर? नावावरूनच लक्षात ठेवा, क्रिएटिनाइन इज फॉर्मड फ्रॉम क्रिएटिनाइन फॉस्फेट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एन्झाईम इलिव्हेटेड इन लिव्हर डिसीज. एन्झाईम इलिव्हेटेड इन लिव्हर डिसीज. तर ऑप्शन ए AST, ALT, CKMB, अमायलेज आणि LDH. आता लिव्हर डिसीजमध्ये काय येते सगळ्यांनाच माहिती आहे. लिव्हर डिसीजमध्ये काय काय येते सगळ्यांना माहिती आहे. जसं की KFT मध्ये युरिया, क्रिएटिनाइन आलं, तसं लिव्हरमध्ये काय काय येतात? जसं की बिलिरुबिन, त्यानंतर SGOT, SGPT. ठीक आहे, SGOT आणि SGPT. सीरम ग्लूटामिक ऑक्झॅलेटेड ट्रान्स अमायनेज. ठीक आहे, आणि तर पायरुवेट ट्रान्स अमायनेज. तर SGOT, SGPT. तर हा SGPT आहे त्यालाच काय म्हणतात? ALT. आणि SGOT आहे त्याला काय म्हणतात? AST. यालाच म्हटलं जातं, याचेच नाव आहे ते. तर एन्झाईम मध्ये लिव्हर डिसीजमध्ये काय येतं? SGOT, SGPT ऐवजी इथे काय लिहिलेलं आहे? AST आणि ALT. Aspirate transaminase and alanine transaminase rise in liver injury. Alkaline phosphate is increased in. आता कशामध्ये अल्कलाइन फॉस्फेट हा इनक्रीज होतो? काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन ए बोन डिसीज, ऑप्शन बी किडनी फेलर, ऑप्शन सी डायबिटीज आणि हायपर टेन्शन. कसं लक्षात ठेवणार तेही सांगते पहा. करेक्ट आन्सर काय असणार आहे या क्वेश्चनचं? करेक्ट आन्सर आहे 38चं ऑप्शन ए बोन डिसीज. ठीक आहे, बोन डिसीज. अल्कलाइन फॉस्फेट इन्क्रीज होते बोन डिसीजमध्ये. तर पहा, फॉस्फेटवरून जसं की लक्षात ठेवा, फॉस्फेट म्हणजेच काय? आपले जे बोन्स असतात ज्यावेळेस त्याला कॅल्शियम कमी होते ते कसे असं वाजतात पहा, असे थोडंसं लांब केलं जवळ केलं की असे वाजल्यासारखा आवाज येते, जसं की फस 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 आवाज येते. ठीक आहे, वाजल्यासारखा. तसं लक्षात ठेवा, बोन डिसीज फॉस्फेट, अल्कलाइन फॉस्फेट म्हणजे फसफस आवाज कधी येते? बोनमधून येते. तसं अल्कलाइन फॉस्फेट बोन डिसीज. द एन्झाईम युज्ड इन MI म्हणजेच काय? मायोकार्डियल डायग्नोसिससाठी कोणता एन्झाईम यूज केला जातो? ऑप्शन ए CKMB, ऑप्शन बी अमायलेज, ऑप्शन सी लायपेज, ऑप्शन डी युरियाज. करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए CKMB. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लायपेज इज इन्क्रीज्ड इन. लायपेज कशामध्ये इन्क्रीज होते? ऑप्शन ए लिव्हर डिसीज, ऑप्शन बी पॅनक्रियाटिस, ऑप्शन सी किडनी डिसीज, ऑप्शन डी थायरॉइड डिसऑर्डर. तर सगळ्यांना माहिती आहे काय असणार आहे? लायपेज कुठे असते? पॅनक्रियाजमध्ये. तर पॅनक्रियाटिस ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर.
त्यानंतर सेपरेशन ऑफ प्रोटीन इज डन बाय, प्रोटीनचं सेपरेशन कशाद्वारे केलं जातं? ऑप्शन ए PCR, ऑप्शन बी इलेक्ट्रोफोरेसिस, क्रोमॅटोग्राफी आणि कोलरीमीटर. कशाचं विचारले सेपरेशन? प्रोटीनचं विचारले. तर या प्रोटीनचं विचारल्यामुळे इथे पी वरून फोरोसिस, जसं इलेक्ट्रोफोरोसिस, इथे पण पी आणि इथे पण पी, याच्यावरून लक्षात ठेवा. प्रोटीनचं सेपरेशन जे आहे ते कोणामुळे कशाद्वारे केलं जातं? इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, सेपरेशन ऑफ प्रोटीन इज डन बाय इलेक्ट्रोफोरेसिस. त्यानंतर इन SDS PAGE प्रोटीन आर सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ, कोणत्या बेसिसवर हे सेपरेट केले जातात? ऑप्शन ए चार्ज, साइज, शेप अँड अँटीजिनिसिटी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी साइज. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्पेक्ट्रोफोटोमीटर वर्क्स ऑन, कशावर वर्क करते स्पेक्ट्रोफोटोमीटर? ऑप्शन ए ॲब्झॉर्बन्स लाईट, इमिशन ऑफ साऊंड, डिफ्युजन ऑफ गॅस आणि रिफ्रॅक्शन. तर काय आन्सर असणार आहे करेक्ट? ॲब्झॉर्बन्स ऑफ लाईट. स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये काय असते? ॲब्झॉर्बन्स ऑफ लाईट. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर एलायझा इज बेस्ड ऑन, एलायझा एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एस, ही कशावर बेस आहे? इज बेस्ड ऑन. करेक्ट आन्सर काय आहे? एन्झाईम अँटीबॉडी रिॲक्शन आहे ही. त्यानंतर नॉर्मल सिरम कोलेस्ट्रॉल लेवल, कोलेस्ट्रॉलची नॉर्मल रेंज किती आहे? ऑप्शन सगळ्यांना माहिती आहे, कोलेस्ट्रॉल जे 200पेक्षा खाली पाहिजे आपण असं म्हणतो तसं, लेस दॅन 200 मिलीग्राम पर डेसिलिटर. ऑप्शन ए करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ट्रायग्लिसराईडची नॉर्मल रेंज विचारलेली आहे. ऑप्शन ए लेस दॅन 150, 300, 500 आणि ऑप्शन डी इज 1000. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर करेक्ट आन्सर आपण सांगितलं, कोलेस्ट्रॉल विचारलं तर लेस दॅन 200 आणि ट्रायग्लिसराईड विचारलं तर लेस दॅन 150. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 47 क्वेश्चन, नॉर्मल सिरम क्रिएटिनाइन इन ॲडल्ट मेल, मेलमध्ये क्रिएटिनाइन किती राहते? करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए 0.6 to 1.2, ऑप्शन बी 2 to 4, ऑप्शन सी 5 to 10 आणि ऑप्शन डी 10 to 20. तर नॉर्मल सिरम क्रिएटिनाइन किती असणार आहे ॲडल्ट मेलमध्ये? तर लक्षात ठेवा 0.6 to 1.2 मिलीग्राम पर डेसिलिटर. नॉर्मल सिरम क्रिएटिनाइन किती असते? 1.2 मिलीग्राम पर डेसिलिटर. त्यानंतर युरिक ॲसिड इज इलिव्हेटेड इन, कशामध्ये होते इन्क्रीज? डायबिटीज, गॉट, हायपरटेन्शन आणि जॉन्डिस. तर युरिक ॲसिड जे आहे ते गॉट, इलिव्हेटेड इन गॉट इज कॉज्ड बाय युरिक ॲसिड क्रिस्टल डिपॉझिशन इन जॉइंट. त्यानंतर CSF ग्लुकोज इज नॉर्मली, ऑप्शन ए 10% ऑफ ब्लड ग्लुकोज, 20% ऑफ ब्लड ग्लुकोज. किती पर्सेंट राहते ब्लड ग्लुकोजचं CSF? तर ऑप्शन सी 15 to 16% आणि ऑप्शन डी इक्वल टू. तर पहा आपला हा क्वेश्चन चालू होता, CSF ग्लुकोज इज नॉर्मली, ब्लड ग्लुकोजचा किती पर्सेंट असते CSFचं ग्लुकोज? 10% ऑफ ब्लड ग्लुकोज, ऑप्शन बी 20% ऑफ ब्लड ग्लुकोज, ऑप्शन सी 50 to 60% ऑफ ब्लड ग्लुकोज अँड इक्वल टू ब्लड ग्लुकोज. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर या CSF नावावरूनच लक्षात ठेवा हे किती आहे, हे 5 सारखं दिसत आहे, तर 50 to 60 असं लक्षात ठेवा. CSF ग्लुकोज इज नॉर्मली, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी 50 to 60% ऑफ ब्लड ग्लुकोज. त्यानंतर प्रोटीन युरिया इंडिकेट्स, ऑप्शन ए किडनी डिसीज, डायबिटीज, थायरॉइड डिसीज अँड लिव्हर डिसीज. तर सगळ्यांना माहिती आहे प्रोटीन युरिया म्हणलं युरिनचा प्रॉब्लेम कशामुळे होतो? किडनी डिसीजेसमुळे. तर याच्यावरून लक्षात ठेवायचं प्रोटीन युरिया किडनी डिसीज. त्यानंतर 51 क्वेश्चन, प्रोटीन युरिया इंडिकेट्स डॅमेज टू ग्लुम्युलर फिल्ट्रेशन इन किडनी. त्यानंतर नॉर्मल ब्लड युरिया लेवल किती आहे? युरिया किती पाहिजे बॉडीमध्ये? युरिया नॉर्मल रेंज किती आहे युरियाची?
तर पहा ऑप्शन ए म्हणते 5 to 10 मिलीग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन बी 10 to 20 मिलीग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन सी 20 to 14, ऑप्शन डी 50 to 100. कशाचं विचारलं आपल्याला? युरिया किती असते बॉडीमध्ये त्याची लेवल. तर आपल्याला युरियाची किती गरज आहे लक्षात ठेवा, 10 to 20. याचा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे युरियाचा. हा 2-3 वेळेस वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा युरियाची नॉर्मल रेंज किती आहे 10 to 20. ठीक आहे, 10 to 20. आता याच्यावर ट्रिक्स तर काही नाही होणार, असंच लक्षात ठेवा. युरिया यू जसं यू जसं आहे किंवा आर जसं आहे असं हे 1 सारखं आहे, हे 1 0 आणि त्यानंतर 2 0. लक्षात ठेवा 1 0 to 2 0. युरिया नॉर्मल रेंज 10 to 20. त्यानंतर विच ऑर्गन इज द मेन साईट ऑफ युरिया सायकल. कोणता ऑर्गन हा मेन साईट आहे युरिया सायकलसाठी? ऑप्शन ए किडनी, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी पॅनक्रियाज आणि ऑप्शन डी इंटेस्टाईन. तर आता तुम्ही काय म्हणणार, युरिया टेस्ट विचारली का टेस्टबद्दल जे की किडनीमध्ये येणार? नाही, इथे टेस्ट नाही विचारले. इथे काय विचारले, कोणता ऑर्गन हा मेन साईट आहे युरिया सायकलसाठी. तर युरियाची सायकल ज्यावेळेस होते त्यावेळेस मेन ऑर्गन कोणता असतो, तर तो लिव्हर असतो. लक्षात ठेवा, युरियाची टेस्ट विचारली असेल तर किडनी असेल आन्सर, आणि विच ऑर्गन इज द मेन साईट ऑफ युरिया सायकल त्यावेळेस काय असणार आहे ऑप्शन लिव्हर. युरिया सायकल असेल तर त्याची मेन साईट आहे लिव्हर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नंतर द मेन नायट्रोजिनस वेस्ट इन ह्युमन. मेन काय नायट्रोजिनस वेस्ट इन ह्युमन? ऑप्शन ए अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड अँड क्रिएटिनाइन. तर काय असणार आहे सगळ्यांना माहिती आहे नायट्रोजिनस वेस्ट काय आहे ह्युमन्समध्ये? करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी युरिया. युरियावरून लक्षात ठेवा, युरिनवरून युरिया लक्षात ठेवा असं लक्षात येत नसेल तर. विच अमायनो ॲसिड इज इसेन्शियल? इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. ऑप्शन ए ग्लायसिन, ॲलिलिन, लायसिन आणि अस्परेट. काय सांगितली होती ट्रिक्स आपली? इसेन्शियल अमायनो ॲसिड्स 3च जास्त करून लक्षात ठेवा. LLA लॉयन लव ॲनिमल. मग काय याच्यामधला एल आहे लायसिन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. त्यानंतर फिनिल कीटोन युरिया इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो फिनिल कीटोन युरिया? ऑप्शन ए टायरोजिनेज, ऑप्शन बी फिनिल ॲलिनिन, ऑप्शन सी होमोजिनेस्टिक ऑक्सिडेज, ऑप्शन डी डोपामाइन हायड्रॉक्सिलेज. काय असणार आहे करेक्ट आन्सर? काय विचारले? फिनिल कीटोन युरिया इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो फिनिल कीटोन युरिया? तर करेक्ट आन्सर आहे नावावरूनच लक्षात ठेवा फिनिल कीटोन युरिया फिनिल ॲलिनिन हायड्रॉक्सिलेजवरून होतो. नंतर अल्कॅप्टोन्युरिया इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. ऑप्शन ए फिनिल ॲलिनिन हायड्रॉक्सिलेज टायरोजिनेज, ऑप्शन सी होमोजिनिस्टिक ऑक्सिडेज आणि ऑप्शन डी डोपामाइन हायड्रॉक्सिलेज. काय असणार आहे करेक्ट आन्सर? काय म्हणते अल्कॅप्टोन्युरिया कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो? तर पहा करेक्ट आन्सर काय आहे बरं तुम्ही सांगा, कोणी सांगणार आहे का? फिनिल ॲलिनिन हायड्रॉक्सिल. काय करत जा माहिती आहे का, एखादा आन्सर मी असे क्वेश्चन विचारलं तुम्हाला येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट पण करू शकता किंवा मग तुम्ही एखादी वही पेन घेऊन त्याच्यावर पण लिहू शकता की तुमचा आन्सर करेक्ट येते की नाही हे ते तुम्ही नंतर चेक करू शकता. तर काय अल्काप्टोन्युरिया इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ. करेक्ट आन्सर ऑप्शन सी होमोजिनिस्टिक ऑक्सिडेज. ओके, करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. लक्षात कसं ठेवणार? अल्काजीन असं लक्षात ठेवा. अल्काजी म्हणतो ना आपण, अल्काजी तसं ह्या बघा हा जी होमोजिनेस्टिक ऑक्सिडेज लीड्स टू डार्क युरिन अँड. आणि केव्हा अल्कॅप्टोन्युरिया कधी म्हणतात? ज्यावेळेस युरिन कसे होते डार्क अँड ओक्रोनोसिस. ठीक आहे. त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया इज ड्यू टू द म्युटेशन इन. सिकल सेलमध्ये कशामध्ये म्युटेशन होते? ऑप्शन ए अल्फा ग्लोबिन की चेन, ऑप्शन बी ग्लोबिलिन चेन, ऑप्शन सी G6PD एन्झाईम आणि ऑप्शन डी फॉलिक
ॲसिड. तर या फॉलिक ॲसिडचा तर इथून तिथून काही संबंधच नाही आहे. याच्यामध्ये काय असणार आहे करेक्ट आन्सर? सिकल सेल ॲनिमिया कोणाच्या म्युटेशनमुळे होतो? इज ड्यू टू द बीटा ग्लोबिन चेनमुळे. ओके, लक्षात राहील सिकल सेल ॲनिमिया बीटा ग्लोबिन चेन. नॉर्मल सिरम पोटॅशियम लेवल इज, सोडियमची झाली, सोडियमची किती सांगितली होती आपण? 125 ते 135 सांगितली. आता विचारली पोटॅशियमची. तर पोटॅशियम किती आहे? ऑप्शन ए 2 to 3, ऑप्शन बी 3.5 to 5.0, ऑप्शन सी 5 to 7, ऑप्शन डी 8 to 10. तर पोटॅशियमची किती आहे पहा. करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. याच्यावरूनच लक्षात ठेवा, याच्यामध्ये 2 वेळेस एस आले पोटॅशियम. तर एस वरून हे पहिलं 3.5 आणि नंतरचं 5.0. याच्यावरून लक्षात ठेवा नॉर्मल रेंज जी आहे पोटॅशियमची किती? पोटॅशियम 3.5 to 5.5. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्यानंतर हायपोकॅलेमिया कॉजेस कोणामुळे होते? ऑप्शन ए मसल्स विकनेस अँड अरहेटिमिया, ऑप्शन बी जॉन्डिस, टिटॅनी आणि डायबिटीज. काय असणार आहे करेक्ट आन्सर? मसल्स विकनेस असेल किंवा अरहेटिमिया असेल तर काय होतो? हायपोकॅलेमिया होतो. ठीक आहे, जॉन्डिसमुळे काय होतो त्याचा या हायपोकॅलेमियाचा काही संबंध आहे का इथून तिथून? काहीच नाही आहे. टिटॅनी डायबिटीज तर काय असणार आहे? मसल्सच्या विकनेसमुळे होतो हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमिया मे लीड्स टू ऑप्शन ए हायपोटेन्शन, कार्डियक अरेस्ट, हायपोग्लायसेमिया आणि ऑस्टिओपोरोसिस. कोणामुळे होतो? कार्डियक अरेस्टमुळे हायपोकॅलेमिया होतो. त्यानंतर नॉर्मल सिरम कॅल्शियम लेवल, बॉडीमध्ये कॅल्शियमची लेवल किती पाहिजे नॉर्मल? काय असणार आहे? ऑप्शन ए 2 to 4, ऑप्शन बी 4 to 6, ऑप्शन सी 8.5 to 10.5, ऑप्शन डी 12 to 15. करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे सिरम कॅल्शियमचं विचारलंय. कॅल्शियमला सी जसा आहे त्याला 8 बनवा, सीला असं करा 8 झालं. हे बघा हा सी, त्याला आपण काय केलं अशी लाईन गेली कॅल्शियम. तसं 8.5 to 10.5 दॅट इज द कॅल्शियम लेवल. नेक्स्ट क्वेश्चन, हायपोफॉस्फेटेमिया ऑकर्स इन. हायपोफॉस्फेटेमिया कशामध्ये ऑकर्स येते? विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे, विटॅमिन डी, विटॅमिन B12 अँड विटॅमिन ए डेफिशियन्सी. करेक्ट आन्सर इज हायपोफॉस्फेटेमिया. मी लक्षात ठेवलं फॉस्फो म्हणजे ज्यावेळेस बोन्स प्रॉब्लेम असेल तर ते फसफस वाजतं ना, तसं फॉस्फे म्हणजेच बोन प्रॉब्लेम म्हणजेच विटॅमिन डी डेफिशियन्सी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्याच्यानंतर एन्झाईम्स दॅट डायजेस्ट स्टार्च इज. तर कोणतं एन्झाईम डायजेस्ट करते स्टार्च? ऑप्शन ए लायपेज, अमायलेज, पेप्सिन आणि ट्रिप्सिन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा स्टार्च डायजेस्ट करणारा कोणता आहे एन्झाईम? तर तो आहे अमायलेज. अमायलेज काय करतो डायजेस्ट? स्टार्च. तर पहा लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगते. स्टार्च अमायलेज. तर जो एक मुलगा असतो सन तो काय म्हणतो? अम्मा स्टार. स्टार्चवरून स्टार आकाशात बोट दाखवतो आणि म्हणतो अम्मा स्टार पाहतो. तसं एन्झाईम दॅट डायजेस्ट स्टार्च. तर स्टार्च कोणता एन्झाईम स्टार्चला डायजेस्ट करते? तर अम्मा स्टार. कोण म्हणते? अम्मा. जसं की अमायलेज. ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. 63चं ऑप्शन बी. त्यानंतर द एंड प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसचा काय आहे एंड प्रोडक्ट? ऑप्शन ए पायरवेट, लॅक्टेट, ॲसिटिल कोएन्झाईम आणि ऑप्शन डी ATP ओनली. काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. द एंड प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस इज पायरवेट. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन अनॅरोबिक कंडिशन पायरवेट इज कन्व्हर्टेड इन टू. पायरवेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? द करेक्ट आन्सर इज अनॅरोबिक कंडिशनमध्ये विचारले ते पण. ठीक आहे. तर पायरवेटचं कशामध्ये होणार कन्व्हर्जन? तर लॅक्टेट. ओके. पायरवेट टू लॅक्टेटमध्ये कन्व्हर्जन होणार ते पण इन अनॅरोबिक कंडिशनमध्ये. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्रेब्स सायकल ऑकर्स इन. ऑप्शन ए सायटोप्लाझम, ऑप्शन बी न्यूक्लियस, ऑप्शन सी मायटोकॉन्ड्रिया आणि ऑप्शन डी रायबोज.
क्रेब्स सायकल्स कुठे ऑकर्स होते? क्रेब्स सायकल ऑकर्स इन माइटोकॉन्ड्रिया. कुठे ऑकर्स होते? माइटोकॉन्ड्रियामध्ये ऑकर्स होते. ऑप्शन 66. द एन्झाईम ATP सिंथेस इज लोकेटेड इन. ऑप्शन ए आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, ऑप्शन बी इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि रायबोझोम. काय विचारलं? एन्झाईम ATP सिंथेसिस इज लोकेटेड इन. कुठे सिंथेसिस लोकेट होते हे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर विच हॉर्मोन स्टिम्युलेट ग्लायकोजन ब्रेकडाऊन. ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन कोणते हॉर्मोन स्टिम्युलेट करतात? ऑप्शन 68चं ऑप्शन ए इन्सुलिन, ग्लायकॅजॉन, थायरॉक्झिन आणि कॉर्टिसॉल. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन स्टिम्युलेट करणारं काय असतं? ग्लुकॅगॉन. ग्लुकोजिनेसिस ऑकर्स मेनली इन. ग्लुकोजिनेसिस म्हणजेच फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. ऑप्शन ए मसल्स, ब्रेन, लिव्हर आणि RBC. कुठे होते? तर करेक्ट आन्सर आहे ब्रेनमध्ये तर होतच नाही, मसल्समध्येही नाही होत, RBC मध्ये कशाला होईल? त्यानंतर करेक्ट आन्सर काय असणार आहे? लिव्हर. त्यानंतर कोरी सायकल लिंक्स. ऑप्शन ए मसल्स अँड लिव्हर, किडनी अँड लिव्हर, ब्रेन अँड लिव्हर अँड इंटेस्टाईन अँड पॅनक्रियासिस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? आता लिव्हर आहे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये लिव्हर तर येणारच आहे. ठीक आहे. तर कोरी सायकल्स जे आहेत ते कुठे असतात? मसल्स अँड लिव्हर. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स कोरी म्हणजेच काय? गोरी. गोरी कशामध्ये दिसते? बाहेरची जी त्वचा असते जसं की मसल्सद्वारे गोरी दिसते. असं ट्रिक्सनी लक्षात ठेवा. कोरी सायकल विचारलं, कोरी सायकल लिंक्स काय असणार आहे? मसल्स अँड लिव्हर. ऑप्शन ए इज करेक्ट. नंतर इन्सुलिन ॲक्ट बाय इन्क्रीजिंग ग्लुकोज अपटेक. ऑप्शन बी डिक्रीजिंग ग्लायकोजन सिंथेसिस, इन्क्रीजिंग ग्लायकोजिनेसिस अँड इन्क्रीजिंग लिपोलायसिस. काय म्हणलं? इन्सुलिन ॲक्ट बाय. तर इन्सुलिन काय करते? इन्क्रीज करते ग्लुकोज अपटेक. आपण जो ग्लुकोज घेतो ते त्याच्यावर ॲक्ट करते. दॅट इज द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. त्यानंतर ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाईप कोणता दिला आहे? फर्स्ट वोन गिरकीज इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो तो? कोणता विचार सांगितलं आहे? टाईप फर्स्ट जो आहे तो ग्लुकोज सिंथेसिस. ऑप्शन बी ग्लुकोज 6 फॉस्फेट, ऑप्शन सी फॉस्फोरायलायझेस आणि हेक्झोकायनेस. द करेक्ट आन्सर इज द ग्लुकोज 6 फॉस्फेट. त्यानंतर मॅपल सिरप युरिन डिसीज इज ड्यू टू डिफेक्ट इन मेटाबॉलिझम ऑफ. मॅपल सिरप युरिन disease is due to the defect in metabolism of. ऑप्शन ए aromatic amino acid, branched chain amino acid, sulfur amino acid आणि basic amino acid. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी branched chain amino acids. पहा क्वाशिरकर इज कॉज्ड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. सगळ्यांना माहिती आहे कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो हा? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन. करेक्ट आन्सर काय असणार आहे? प्रोटीन. अजून कोणता? हा झाला क्वाशिरकर आणि दुसरा मॅरस्मम. हा जो आहे हा पण प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे होतो. प्रोटीन डिफिशियन्सी लीड्स टू इडिमा, फॅटी लिव्हर अँड पोर ग्रोथ. त्यानंतर हा पहा लगेच आला हा पण डिसीज खूप महत्त्वाचा आहे. मॅरस्मस इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन अँड कॅलरीज. ऑप्शन काय असणार आहे? 65चं करेक्ट आन्सर ऑप्शन सी. पण मला अगोदर वाटलं प्रोटीनच आहे पण कॅलरीज पण इथे लिहून दिलेल्या ऑप्शनमध्ये, त्यामुळे ऑप्शन पूर्ण रीड करा. प्रोटीन अँड कॅलरीज याच्यामुळे मॅरस्मस हा डिसीज होतो. ठीक आहे. विच एन्झाईम डायजेस्ट प्रोटीन इन स्टमक. कोणतं एन्झाईम डायजेस्ट करते प्रोटीनला इन स्टमक? ऑप्शन ए लायपेज, ऑप्शन बी अमायलेज, ऑप्शन सी पेप्सिन आणि ऑप्शन डी ट्रिप्सिन. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन सी प्रोटीन पेप्सिन. बाइल साल्ट हेल्प इन डायजेशन ऑफ. बाइल साल्ट कशासाठी हेल्प करते? कशाचं डायजेशन करण्यासाठी बाइल साल्टचा यूज केला जातो. करेक्ट आन्सर काय असणार आहे? बाइल साल्ट हेल्प इन द डायजेशन ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आणि न्यूक्लिक ॲसिड. तर पहा FB माहिती आहे, फेसबुक माहिती आहे का सगळ्यांना? FB फेसबुक. तर तसं FB बाइल साल्ट फॅट
हेल्प्स इन द डायजेशन ऑफ फॅटला डायजेस्ट करण्यासाठी कोण हेल्प करते तर बाईल सॅल्ट हेल्प करतो. नॉर्मल पीएच ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूसचा काय असतो नॉर्मल पीएच. कशाचा विचारलाय गॅस्ट्रिक ज्यूस. कसं लिहिले पहा बघा गॅस्ट्रिक जसं की हे असं लिहिलंय आणि इथून असं म्हणजेच हा 6 सारखं पार्ट केलाय गॅस्ट्रिक ज्यूस. तर काय असणार आहे नॉर्मल रेंज 6 सारखंच लिहिले ना हे पहा असं हे बघा हे असं. तर हा गॅस्ट्रिक ज्यूस 6 to 7 हा असेल का नाही. करेक्ट आन्सर ऑप्शन ए 1 to अच्छा ठीक आहे 1 to 2 आहे. सॉरी गॅस्ट्रिक ज्यूसचा जो नॉर्मल पीएच आहे तो किती आहे 1 to 2 आहे. लक्षात ठेवा गॅस्ट्रिक ज्यूस द नॉर्मल पीएच ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इज 1 to 2 हायली ॲसिडिक ड्यू टू अच्छा गॅस्ट्रिक ज्यूस सगळ्यांना माहिती आहे. गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि ॲसिड कसं असते 6 कडे जाते का नाही जात तर आणि हा हायली ॲसिडिक असतो त्यामुळे 1 to 2 असं लक्षात ठेवा. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. आता मेगालोब्लास्टिक ॲनिमिया कोणत्या कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो कोणत्या विटॅमिनच्या. काय असणार आहे करेक्ट आन्सर इज विटॅमिन B12. मेगा लक्षात ठेवण्याची ट्रिक्स पहा. मेगा म्हणजे मोठा म्हणजे कोणता आहे विटॅमिन B12. विटॅमिन B12 मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. B12 अँड फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी कॉज B12 आणि फॉलिक ॲसिड दोन्ही मिळून काय कॉज करते मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ थायमिन कॉजेस. थायमिनच्या डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होतो. काय असणार आहे पेलाग्राम बेरीबेरी रिकेट्सिया आणि एक्झेरोफॅथेलेमिया. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. थायमिनच्या डिफिशियन्सीमुळे बेरीबेरी होतो. नायसिनच्या डिफिशियन्सीमुळे पेलाग्राम होतो. विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे रिकेट्सिया होतो आणि विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे एक्झेरोफॅथेलेमिया होतो. कळालं. इथे लिहिले का बेरीबेरी नाही बाकीचे नाही लिहिले. नाईट ब्लाइंडनेस इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ आय. ये वरूनच लक्षात ठेवायचं आय. आयचे सगळे जे डिफिशियन्सी असतील ते विटॅमिन ए. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर द स्टोरेज फॉर्म ऑफ विटॅमिन ए इज काय स्टोरेज फॉर्म ऑफ विटॅमिन एचं काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर पहा रेटिनॉल रेटिनाइल इस्टर्स अँड बी कॅरोटीन. तर विटॅमिन एचं स्टोरेज फॉर्म काय आहे रेटिनिल इस्टर्स. ओके ऑप्शन सी. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज स्कर्वी. नावावरूनच सांगितलं होतं मी म्हणलं की स्कर्वी सी विटॅमिन सी. त्यानंतर नायसिन इज सिंथसाइज्ड फ्रॉम. कुणापासून नायसिन सिंथेसाइज होते ग्लायसिन ट्रिप्टोफॅन लायसिन मिथिओनाइन. काय असणार आहे करेक्ट आन्सर नायसिन इज सिंथेसाइज्ड बाय ट्रिप्टोफॅन. तर पहा ट्रिप्टोफॅन बी इज द करेक्ट आन्सर. लक्षात ठेवा नायसिन इज सिंथेसाइज्ड फ्रॉम ट्रिप्टोफॅन. नाही कोणती गोष्ट करा म्हणते तर काय करते नाही मी नाही करणार तसं नाही म्हणत राहते पण आपल्याला ती गोष्ट ट्राय तरी करायला पाहिजे ना. तसं लक्षात ठेवा नाही ट्राय नायसिन ट्रिप्टोफॅन. त्यानंतर रायबोफ्लेविन इज ऑल्सो नोन ॲज. मी सांगितलं होतं थारा. ट्रिक्स काय सांगितली होती थारानिक. विटॅमिन B1 B2 B3. इथं काय थारा म्हणून रायबोफ्लेविन कोणता येणार विटॅमिन B2. त्यानंतर कोएन्झाइम्स फॉर्म ऑफ नायसिन इज ऑप्शन ए FAD FMN NAD TPP. काय असणार आहे करेक्ट आन्सर ऑप्शन कोएन्झाइम्स फॉर्म नायसिनचा कोएन्झाइम्स कोणता आहे NAD. इथे याच्यावरूनच ठेवा लक्षात ठेवा नायसिनचा विचारला N पासून NAD NADP. त्यानंतर बायोटीन डेफिशियन्सी इज कॉज्ड बाय एक्सेसिव्ह इंटेक ऑफ. काय एक्सेसिव्ह प्रमाणात घेतल्यावर बायोटीनची डिफिशियन्सी. बायोटीन म्हणजेच विटॅमिन B7. तर कशाच्या डिफिशियन्सीमुळे होते तर करेक्ट आन्सर काय असणार आहे रॉ एग व्हाईट. बायोटीनची डिफिशियन्सी रॉ एग व्हाईट. त्यानंतर विच विटॅमिन इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्समिनेशन ऑफ रिॲक्शन. तर ट्रान्सअमायनेशन रिॲक्शनसाठी कोणता विटॅमिन आपल्याला गरजेचा आहे ऑप्शन ए विटॅमिन B1 B2 B6. काय असणार आहे करेक्ट आन्सर
विटॅमिन B1, B2, B6 आणि B12. तर ट्रान्स अमायनेशन रिॲक्शनसाठी कोणता विटॅमिन लागतो आपल्याला? विटॅमिन B6. कोणता आहे विटॅमिन B6? पायरिडॉक्झल फॉस्फेट B6 इज ए कोएन्झाइम्स फॉर ट्रान्स अमायनेशन. काय B6 काय आहे? कोएन्झाइम्स आहे पायरिडॉक्सल फॉस्फेट. विटॅमिन B12 इज ॲब्सॉर्ब्ड इन. ऑप्शन ए स्टमक, इल्यूम, डिओडेनम आणि कोल. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी इल्यूम. विटॅमिन बी कुठून ॲब्सॉर्ब केला जातो? तर इल्यूम. त्यानंतर फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी कॉज स्कर्वी, रिकेट्सिया, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आणि ऑप्शन डी काय आहे? पेलाग्राम. काय असणार आहे? आत्ताच पाहिलं. मेगा मीन्स लार्ज, लार्ज म्हणजे विटॅमिन B12 अँड फॉलिक ॲसिड. करेक्ट आन्सर इज मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. त्यानंतर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज हेमोलायटिक ॲनिमिया इन न्यूबॉर्न. न्यूबॉर्नमध्ये हेमोलायटिक ॲनिमिया कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो? विटॅमिन ए, डी, ई, के. काय असणार आहे करेक्ट आन्सर? न्यूबॉर्नमध्ये हेमोलायटिक ॲनिमिया. तर करेक्ट आन्सर आहे विटॅमिन ई. सॉरी एक मिनिट. तर विटॅमिन ई इज द विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस हेमोलायटिक एनिमिया इन न्यूबॉर्न. त्यानंतर वॉरफॅरिन ॲक्ट बाय इनहिबिटिंग. काय असणार आहे करेक्ट आन्सर? विटॅमिन ए, डी, ई, के. वॉरफॅरिन ॲक्ट बाय इनहिबिटिंग. करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन के. विटॅमिन के इज द वॉरफॅरिन ॲक्ट बाय इनहिबिटिंग. नॉर्मल हे रीड करा. वॉरफॅरिन इनहिबिट विटॅमिन के रिसायकलिंग, ब्लॉकिंग, क्लॉटिंग फॅक्टर ॲक्टिवेशनसाठी काय केलं जातं? हे वॉरफॅरिन इनहिबिट करते तर विटॅमिन कीला. त्यानंतर नॉर्मल सिरम बिलुरुबिन लेवल्स किती असते? ऑप्शन ए 0.1 to 0.2, 0.3 to 1.0, 1.5 to 2.5, 2 to 5 मिलीग्राम्स. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी 0.3 to 1.0 एवढं काय असते बिलुरुबिन. नॉर्मल सिरम बिलुरुबिन लेवल किती आहे? तर बिलुरुबिन लेवल जी आहे ती आता पहा इथे पण 3 लाईनी दिसत आहेत ILI. जसं की फॅक्टर 8 लक्षात ठेवला होता या 3 लाईनवरून मी ट्रिक सांगितले. क्लॉटिंग फॅक्टर आपला व्हिडिओ पहा यूट्यूबला आहे तर त्याच्यावरून 3 लाईन दिसत आहे. तर लाईन ए असं दिसत असल्यामुळे 1.0 पर्यंत आहे असं लक्षात ठेवा. 0.3 to 1.0 करेक्ट आन्सर. त्यानंतर कॉन्जुगेशन ऑफ बिलुरुबिन ऑकर्स इन किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन अँड RBC. तर कोणामध्ये ऑकर्स होते? करेक्ट आन्सर इज लिव्हर. हा किंवा लिव्हर LFT मध्येच होतं ना बिलुरुबिन त्यामुळे लिव्हर. त्यानंतर जॉन्डिस विथ रेज्ड अनकॉन्जुगेटेड बिलुरुबिन इज. जॉन्डिस काय म्हणजे रेज्ड वाढल्यानंतर अनकॉन्जुगेटेड बिलुरुबिन रेज झाल्यावर जॉन्डिस होतो. कोणता? हेमोलायटिक जॉन्डिस, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, हेपॅटोसेल्युलर जॉन्डिस आणि कोणताच नाही म्हणते. तर कोणता जॉन्डिस होतो? करेक्ट आन्सर काय असणार आहे? ज्यावेळेस अनकॉन्जुगेटेड बिलुरुबिन जर इन्क्रीज होते त्यावेळेस हेमोलायटिक जॉन्डिस होतो. ठीक आहे. अनकॉन्जुगेटेड बिलुरुबिन इन्क्रीज होते त्यावेळेस हेमोलायटिक जॉन्डिस होतो. जॉन्डिस विथ रेज्ड कॉन्जुगेटेड बिलुरुबिन. अनकॉन्जुगेटेड असेल तर हेमोलायटिक आणि जर कॉन्जुगेटेड असेल तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. कळालं? इथं कसं लक्षात ठेवा हे पहा अनकॉन्जुगेटेड आणि कॉन्जुगेटेड. तर पहा इथे लगेच CO दिसत आहे. पहिले 2 अक्षर पहा अनकॉन्जुगेटेड आणि कॉन्जुगेटेड. इथे CO दिसत आहे म्हणजेच लगेच कॉन्जुगेटेड बिलुरुबिनमध्ये ओवरून ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आणि अनकॉन्जुगेटेड बिलुरुबिनवरून हेमोलायटिक जॉन्डिस. कळालं? त्यानंतर एन्झाईम दॅट हायड्रोलाइज फॅट इज. ऑप्शन ए अमायलेज, लायपेज, प्रोटीज अँड न्यूक्लियस. काय असणार आहे करेक्ट आन्सर?
तर एन्झाईम्स दॅट हायड्रोलायझिस फॅट, याच्यावरूनच लक्षात ठेवा काय म्हणते, हायड्रोलायझिस फॅट. फॅट म्हणजेच काय, लिपिड. लिपिडवरून लायपेज लक्षात ठेवा असं. त्यानंतर कायलोमायक्रोन्स मेनली कॅरी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, प्रोटीन्स, फॉस्फोलिपिड्स. काय असणार आहे करेक्ट आन्सर, तर कायलोमायक्रोन्स मेनली कॅरी, मायक्रोन्स मेनली कॅरी ट्रायग्लिसराईड. किंवा लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स काय, याला काय म्हणा, CHYL चालो. चालो, मी चालो म्हणतो ना, मी बाहेर चाललो आता, तसं लक्षात ठेवा. चायलो लक्षात ठेवा, कुठे चाललो, ट्राय करत आहे बाहेर जाण्यासाठी, जसं ट्राय, चाललो ट्राय करत आहे बाहेर जाण्यासाठी, ट्रायग्लिसराइड्स. त्यानंतर LDL इज नोन ॲज, LDL काय आहे, LDL गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, न्यूट्रल कोलेस्ट्रॉल अँड प्रोटीन कोलेस्ट्रॉल. तर काय असणार आहे आन्सर, तर पहा LDL, याच्यावरूनच लक्षात ठेवा. हा Lला थोडंसं असं केलं तर काय झालं, हा B म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल. LDL काय, मग LDL इज ए बॅड कोलेस्ट्रॉल. लक्षात राहिलं ट्रिक्स. त्यानंतर लास्टच्या क्वेश्चनचं आन्सर सगळ्यांना द्यायचं आहे. HDL इज ऑल्सो नोन ॲज, हा गुड कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल आहे, न्यूट्रल कोलेस्ट्रॉल आहे की फ्री कोलेस्ट्रॉल आहे. तर 2 महत्त्वाचे कोलेस्ट्रॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यातलं मी आता सांगितलं एक आहे LDL. L कसा लक्षात ठेवायचं सांगितलं, Lला थोडंसं काय केलं, असं केलं, Lला थोडंसं असं वर नेलं, काय झालं, B तयार झालं. म्हणजेच LDL इज द बॅड कोलेस्ट्रॉल. मग तो बॅड कोलेस्ट्रॉल आहे, तर हा HDL कोणता कोलेस्ट्रॉल आहे, HDL कोणता कोलेस्ट्रॉल आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तुम्हाला असेच माझे MCQ अजून पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.